आज आमच्या रूम समोर असं काय होईल आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी सुदर्शन आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज सकाळी सकाळी वाघ घरच्या भाकरी खाऊन मामाच्या भाकरी वळायला आलाय. म्हणजे आता कळलंच असेल तुम्हाला कुठं आलोय. तर आल्या आल्या सायकलीवर बसलो, सायकल चालू चालू घरच्या भाकरी जिरवल्या. भाकरी जिरून डायरेक्ट ऑफिसला आलो. ऑफिसला आल्यावर विजय सरनं असेंबल केलं होतं 5 लाखाचं. मग काय विजय सर म्हणे चाल लवकर रील काढून घेऊ. मग काय पटकन रील काढून घेतली. रील काढून काउंटरला येऊन बसलो. आणि ऋषी पा कोणता पर्सन आहे, सेल्फ पर्सन सेल्फ पर्सन आणि हा गुरुत्व तुम्हाला माहितीच आहे ना. काम का ना काच का दुश्मन पेट्रोल का, रोज त्याला न्या आणि आणा, बस तेवढंच चालू आहे. मग काय लगेच त्याला घ्यायला लावलं एसबी ला. त्याला घेऊन घरी निघलो होतो तर आपल्या संभाजीनगरचं एवढं भारी वातावरण झालं होतं ना, कसं सांगता सोय नाही. खाली जेब्रॉनिस को मन है ऊपर ला करण का कोई भी हाथ नहीं इसमें। करण सर ये कुछ ज्यादा हो गया, ये अभी आज ऐसा लग रहा मैं घर पे जा रहा भाई, मैं घर पे जाओ मैं छोड़ क्या ऋषी डायरेक्ट करण सरला म्हणे माझ्यामुळे तुमची जबरदस्त कंपनीवर आली. आता काय बोलावं बाबा ऋषीला. आणि तेवढ्यात वारं वावधन आणि पाऊस चालू झाला. आणि या पावसामुळे आमच्या रूम समोर जो पोल आहे त्याच्यावर शॉर्ट सर्किट झालं. आणि त्या शॉर्ट सर्किटमुळे त्या पोल मध्ये सुद्धा लाईट आली होती. तर तुम्हाला सांगतो पावसा पाण्याचं सांभाळून राहा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.